अरे बुलंदे तुमच्या लक्षात येत आहे का? आवाज बसलाय तुमचा इथे इतक्या जवळ बसून जर मला ऐकायला येत नाही प्रेक्षकांना कसं कळणार आहे? अरे त्यांनाच काय जाऊ दे करता, त्यांच्यासाठी कार्यक्रम आहे ना. तुम्ही त्यांचा विचार करू नका. काय नाही तुम्ही त्यांचा विचार करू नका. अरे जर तुमचा आवाजच बसला होता हे तुम्हाला कळलंय तर मग तुम्ही कार्यक्रम का घेतला? आज 2 दिवसांनी केला असता. माझा रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड आहे माझा. त्याच्यात करायचं नाही. आधी पण माझं काय नाव काय? तोपे तो तोपे. तोपे तो तोपे. थुकायचं काय काय म्हणे? तोपेचा तोंड. तोफेच्या तोंडी तोफेच्या तोंडी. ओ, आता कळलं ना आता. तोफेच्या तोंडी कळलेलं आहे आता. कळलेलं आहे. तोपेच्या तोंडी. हा, तोफेच्या तोंडी काय? खूप दाखवतो कार्यक्रम हे करू नका. बरोबर आहे. 8 वर्ष तुम्ही कार्यक्रम रद्द केला नाही कधी. तोफेच्या तोंडीचा रेकॉर्ड आहे. पण आज त्या तोफेच्या सुरुंगावर बुरशी लागली आहे की नाही? लागली आहे की नाही? मग कसा होणार आहे मला सांगा कार्यक्रम? काल होतो तुम्ही चांगला घरी बसलो होतो. कालपर्यंत आवाज बेखुदी मेस आवाजच नका ना गाऊ हे बेखुदी बेखुदी. गरज आहे का त्याची आत्ता? काय प्रॉब्लेम झाला माहितीये का? आजपर्यंत माझं एकही कान चाललेलं नाहीये. हा काय काय एकही कान बंद नाही. कान पर आजपर्यंत माझा एकही कार्यक्रम झालेला नाहीये. हा बरोबर. मला प्रेक्षकांनी चप्पल मारलेले आहे. प्रेक्षकांनी धप्पाच दिलाय. प्रेक्षकांनी चप्पल मारलेले आहे. प्रेक्षकांनी येऊन काय केलंय? एक वेळ चप्पल मारले. काय केलंय? हातामध्ये देईल जो धनी माझा होईल तो, सौदा माझा रोक ठोक. वाव वाव आला माझा चिकी चिकी बुबुम बुमचा ट्रेलर आला. काय झालं? काय झालं? काय बाहेर जायला नाही गेले काय? हो भाऊ काय काय करते? काय झालं? काय काय तर काय? एक पाऊल जरी बाहेर टाकला ना तर तंगड्यांचा हार करून गळ्यात घाली ना. बघितलं? चालला बाय कुठं? चालला बाई कुठं? नदीत मगर आहे, दात घासाय जातो. येतेच आहे बरोबर. काय तर काय? सकाळी उठले उठले हेच प्रश्न तुम्ही ना लक्षात घ्या बायकांनो, सगळ्या बायकांनो लक्षात घ्या. जागतिक सत्य सांगतो मी आता. नवरा बाहेर जाताना त्याला विचारायचं नाही कुठं जातो म्हणून. तुम्ही हे विचारताव ना म्हणून सगळे पुरुष डिप्रेस आहेत. कळलं काय? आम्ही जग जिंकू शकतो. मी तर 2 मेडल आली भाला फिकीत. मेडल आणणारा भाला पिकी आणि इकडे एवढी नाही 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 मत असेल तर बसा. असा डेकोरेशन करून बसले भीती वाटते सगळी. माहितीये काय? माहितीये काय? बरं तू सांग इथं घरात बसून करू काय? मी घरात बसून करू काय? काय बघू काय तर मला सांग. अर्धा किलो भात एका मुठीत एका वेळेस कसा संपवतो हे बघू. हे काय बघण्यासारखी गोष्ट आहे? हॅलो काय हो? हॅलो काय सांगा? इथं काय सुचला नाही का माझ्या खाण्यावर यावा? करतेस आहे तेवढं? इथं बसा तुम्ही पहिला. नाही तर काय अव झोग्याला बघाय माणसं येणार माहिती आहे ना. बघायला नाही मारा येत असतील मी आला बघायला. आणि तो झोग्या म्हणजे तुझा तोच भाव ना तो. कोंबडीचा अंड चोरताना कोंबड्याने त्याला किडनॅप केला नव्हता 2 दिवस. कुठला म्हणा शानपणा. स्वतःशी लग्न करतो की काय वासाडा आम्ही आला. सकाळी सकाळी मार खायचंय वाटतं. जरा जिबाला हात लावा. माझ्या भावाला साधा सुद्धा समजू नका. मोठा साधा बिझनेस मन फॅमिलीची पोरगी गटवला नाही काय? आता आपल्यावर जबाबदारी नाही. आपण बघूया सगळा त्याचा. आपण काय सगळं बघायचं नाही ता सगळं त्याचं बघू दे. काय कळलं काय? आणि लक्षात घे मी गावाला हागणदारी मुक्त करण्याची जबाबदारी घेईन पण तुझ्या भावांच्या लग्नाची नको. काय का हो काय? तुझा तो एक भाव सोंडू मागच्या वेळी काय झालं माहितीये ना? त्या सोंडू मला माझ्या आयुष्याचा झेंडू गलून पडला असता. एवढी फायरिंग झाली. पडला काय? पडला हा ना शाबूत. काय शाबूत आहे? आता जगला व्हाय तर काय तर पुण्य करा. तर अख्खा आयुष्य गेलाय मापा काढत लोकांची. चांगलंच केलं. चांगलाच केला. उठा इथली उठा तुम्ही. गेट आहे गेट आहे आई माझे झोगे आलो. आलो आई झोग्या झोग्या झोग्या.
वा, जोग्या सावकाश. बाय माझा वा, हे हो दे, हे रीतिरिवाज आहेत. काय बाबा काय गे काय जोग्या बरा आहेस ना जोग्या बारा सगळा गुलगुलीत केला बाय माझी किती दिवसांनी भेटला जोग्या रडू रडू नको रडू नको जोग्या बरा आहेस ना भाऊजीने भेटतो आधी भाऊजी बाय. या नाही आहे बस झालं बस झालं. मला सांग, काय मक्खी पार्ट 3 मध्ये आहेस की काय तू? काय केलं साहेब? काय केलं? टाका. बाय. पकडा लवकर. बाय माझ्या पागल किमतीच असेल फेकता किमतीचा कुठला? संडासाच्या बाजूला मिळतो असे गॉगल 50 रुपये. बसा. तुमची काय लायकी आहे तुमची काय तर काय काय झालं काय? बस बाबू इथं बस बोल 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 पोरगी कुठली गटवला सायस हा कुठली पोरगी गटवला सायस काय बारकी प्रार्थना बेरे दिसते काय म्हणजे लाफ्टर फिक्स आहेत. हा. आयुष्यात लाफ्टर फिक्स आहेत. असं म्हटलं. तुम्ही बसला कुठं तर लक्षात ठेवा फक्त. वय 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 त्या सगळं कळलं. काय सांग कुठली पोरगी गटवला सायस मुंबईत जातो ना त्यांच्या पानाच्या गादीवर जायचो पान खाता खाता लग्नाची सुपारी फिक्स केली मी काय गे लोकेशन बघितलंस काय? होय. पाण्याच्या टपरीवर जाऊन पोरगी पटवला नाही. आणि तुला माहिती नाही ताई कन्व्हिन्स करायला जर मी गेलो तर श्याम राजपूतला पण बट आहे हे कन्व्हिन्स करू शकतो कुठं आहेत कुठं माणसं अरे तिकडे ओय, तिकडे या यावा 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 अरे आले आले बाई गे बाई गे थांब थांब सावकाश. नाही, नाही. हा. ओ बाई माझे हा, यावा यावा बाई गे माणसं एकदम रंगीबेरंगी आहेत हा बाई गे. चांगली आहे पण ह्यांना दिसेल ना $1 झाकून बघतायत त्या. नाही मी आपलं विचारलं सगळं आल्यापासून असं आहे. जरा गप असं तोंडाला ना तुमच्या वला करून द्या वला करून द्या नमस्कार, मी शेंद्रू गाणे देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो. नमस्कार हा. मी श्रीदेवी शेंद्रू देवलेकर उर्फ कोकणची कॅन्डी हा, हा, हा. माझे भाऊजी माझी ताई आणि यांची वला करून देतो हा, दे दे. ही ती पोरगी पिंकी राणी आणि ही तिची आईच फुलवारी पिंकी राणी आणि फुलवारी हा बाजूला आहे. काय तुला अक्कल आहे जरा तरी? काय झालं काय पानात सुपारी भरायला गेलास आणि केवढा मोठा चुना लावून घेतलास कळतं तुला? कळलं तुला? जिकडे बघेल तिकडे पिक. अरे चांगलं काय आहे? हे चुकतं आपलं. काय काय हे चुकतं. आपण इतर लोकांना आतमध्ये येऊ देतो, आपण त्यांना शहाणे करतो, आपण त्यांना मोठे करतो आणि नंतर आपल्याकडच्या जमिनी संपल्या की मग चड्डीला बोट पुसत बसतो. जुते काम काय आपल्याकडं? प्रॉब्लेम चड्डीचा आहे की बोटाचा आहे हा बघ. ते जाऊ दे ते जाऊ दे जोग्या काय काय मराठी नाही आहेत हा मराठी नाही आहे हळू बोला ते अंग काढतील हा, नाही झालं? नाही नाही आम्हाला सांगायचं आहे तसं मराठीचा काही प्रॉब्लेम नाही आहे अच्छा. आम्हाला जो आहे मराठी समजतो आहे. जो आहे त्याला थोडा थोडा शिकवला आहे. हा, आणि तुमच्याकडून आम्ही थोडं थोडं शिकून घेणार आहे शिकतो आहे. काय नाही शिकायचं भाषा बिषा शिकाय एकदम सोपी व तुम्हाला जर शिकायची इच्छा रहेंगे ना मन में तो खडू आणि पाटील के तुम्ही घुसेंगे डोका हा तर तुम्ही शिकू नका मनामध्ये जिद्द असेल तर तुम्ही शिकल काय 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 होत आहे माहिती आहे तू हिंदी पर्यंत पोहोचते आहेस फक्त हिंदी तुला असा करून जातो आहे आणि इकडे बाय भाऊकीची मीटिंग थांब, बघ. हा बघ आता शांत डोके नाही. ती काय बोलली? मी मराठी भाषा शिकायला तयार आहे. बरोबर. मग तू तिची भाषा काखेत घेऊन एकटीच हायवेवर का बोलतेस आहे? ती तयार आहे ना? ती तयार आहे. ती तयार आहे. मग तू कशाला बोलतेस आहे? इकडे ये. यात मला कळत नाही मराठी माणसाचं हे कळत नाही. हे का सोडत नाही पण भाषा सोडायला लगेच तयार होतात. हा? लग्नाचं- असं काय चुकीचं आहे हे? हो गया. लग्नाचं काय तर काय? लग्नाचं बोला येन बोला काय तर बोलणी बाकी करा तर म्हणजे सगळं बोलताव तुम्ही या. येन बोला या बाई बसा बसा मी काय म्हणतो सोमवारी ताई फुलवारी फुलवारी फार नाव आहे आमचं. सॉरी पहिले फुलवारी आहे. बघा मी अतिशय म्हणजे एकदम म्हणजे जे आपलं आहे ते तोंडावर असतं आपल्या मनात काय नाही सगळं बाय. मी तुम्हाला मन मोकलेपणाने सांगतो आणि मी माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो. इथं कोणी शपथ घेतली होती बायकोचा जो आवडता अवयव आहे त्याची शपथ घेतात ना म्हणून मी पोटाची घेतली. काय आहे ना, शपथ मी अगदी तुम्हाला सरळ सरळ सांगतो जरी तो आमच्याकडे बोलणी करायला आलेला असेल ना हा बिनकामाचा माणूस आहे लग्न करू नका. हो काय हो काय काय बोलता काय बरोबरच आहे. हाय दया मोरी मैया तनिक समजाव तो नाही नाही तसं काही नाही ती मुंबईला काय मरायला जातो का उगाच उंडरक्या मारायला जातो का मरायत जातो कशासाठी जातो त्या विचार तू कशाला जातो सांग बाबा. जेसीबी खड्डा खणतो ना ते बघायला जातो
करिअर बघितलंच कुठे येतं बाकीच्या खंता जा बघत असतो हा? मैया हे बघा तुम्ही काही टेन्शन घेवायचं नाही आहे. हा तुमच्या जो आहे गाबाला येणार आहे गाबाला म्हणजे ते बला बोलतात बोलावं मग बाबा- बोला बो, हा. बस, अच्छा. हमारी भैया है ना एकदम होशियार है आता ते मी सांगतो तुमच्या गाबाला येणार आहे तुमच्या कोकणामध्ये आणि तिथेच आम्ही राहणार आहे तिथेच आम्ही आमच्या बाबासाय करणार आहे काय बाबासाय करणार आहे. बबसाय व्यवसाय व्यवसायाला बबसाय अच्छा धंदा करणार तुम्हाला कळला का भुंद्र मला उंदरू नाही शेंद्रू काय यांचं नाव शेंद्रू हे आम्ही काय बोला आहे भुंद्रू. हाय, हाय, दहिया, आम्ही तर कामच माझ्या मैयाचा आहे ना तो थोडासा आहे ना नावाचा गोंधळचा आहे नाही माफ करा शेंद्रू नाव आहे ते जे माझं. काय तुमचं नाव आहे तर आम्हाला तुम्हाला एवढा सांगायचं आहे काय तो? तुमचा हा जो झोगे आहे हा. जावई बापू ते जा बाबा बापू हा ठीक आहे हा, तर त्यांनी हमला सांगितलं होतं की तुमचा जो आहे बक्कड जमीन आहे गाबाकडे आहे ना तुमच्या बक्कड जमीन खरंच जमीन आहे. त्याच्यातला छोटासा हिस्सा जो आहे तो हमला देऊन टाक मग आम्ही त्या हिस्सामध्ये आमचा बाबासाय करतो आहे बबसाय करणार तुम्ही माझ्या असं वाटलं जमिनीमध्ये. पालिंग तुम्हाला वाटलं माझ्याकडे बक्कड जमीन आहे होय, खरंच आहे जमीन आहे झोगा जबाबी बापून सांगितलं हमला थांबा मी सांगतो ठीक आहे थांबा. बक्कड जमीन म्हणजे काय थोडस बक्कड म्हणजे लय वाटलं ना हा, तुम्हाला बक्कड. नाही, थोडंसं काय झालंय तुम्हाला आधी खरं खरं सांगतो माझ्याकडे 20 गुंठा जमीन आहे बरोबर हा हाय दयाच झालेला आहे सगळं माझ्या आयुष्यात त्यामुळे काय झालंय 40 केसेस आहेत त्याच्यावर त्याच्यात 40 नातेवाईक घुसलेले आहेत 20 गुंठा जमिनीमध्ये म्हणजे मी आर्यभट्टाला रात्रभर घेऊन बसलो तर सकाळी तो मला सांगेल की तुझ्या नावावर अर्धा गुंठा जमीन आहे आणि ही जर त्याच्यात झोपली तर अर्धा गुंठा जमीन संपून जाते माझी. हे दया मैया हाय दया. मैया आता काय करायचं आहे काय काही टेन्शन घेवायचं काही नाही आहे काय? हे हम जो आहे होशियार आहे माझा डोकं चांगला चालतो आहे सगळं बघा ताई कसं आहे लक्षात घ्या पहिले तर कसं आहे माझं वडील मला बोलायचे सगळं सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही ह्याचं काय करणार तुम्ही पैसा पाहिजे ना संसार करायचा म्हणजे पैसा पाहिजे हे बघ तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका पैशाचा प्रॉब्लेमच नाही मग काय? आहे पैशाचं टेन्शन घेवायचं नाही काय आहे घेवायचं? आम्ही जो आहे एकत्र मिळून करणार आहे मिळून करणार आहे. तुम्ही फक्त काय करायचं लग्नाला होकार द्यायचा पत्रिका छापायचे बस एवढाच काम करायचं आहे पत्रिका छापायची या दोघांची ह्याची पत्रिका छापायची ह्याचं बस आहे, दोघांचं. बस आहे. हे बस आहे, हे बस आहे. याची पत्रिका नको छापूया का गं? या माणसाला पत्रिका छापायची गरज नाही आपण काय करू एवढूसा कागद घेऊ हा. त्याच्यावर लिहू झोग्या अडकतोय या या माणसाची लायकी 3 शब्दाच्या पलीकडे नाही ह्याच्यासाठी आपण अख्खी बाराकडी फुकट नको घालू लक्षात घ्या. तसा नाही आहे काय आहे आमची जी माणसं आहे ना मोठा फॅमिली आहे बरोबर आहे. एकदम मोठा फॅमिली आहे 1100-1200 एवढा मोठा फॅमिली बरोबर आहे आहे. तुमच्याकडून किती येणार आहे लोक मी बोलवणार सगळ्यांना बोलवणार या. नानांना बोलवणार नाना नको नाना अजिबात नको मग तात्यांना त्याचा अजिबात नको त्याला मी कापून टाकीन मग इंदिराजी अजिबात आजी तर नको आजी मेली तरी चालेल मग सुन्या काका त्याला तर मी उभा करणार नाही माझ्या घरात काय केल्यानंतर मागल्या टायमाला माहिती आहे ना तुला मग माझा बोका आरामात जांभई देत होता तर त्याच्या करवंद टाकला घशात त्यानं करवंद टाकला माझा बोका घुसमटला 2 तास मी त्याला माउट टू माउट दिलं तेव्हा तो जगलाय माहिती आहे काय? चिल्ले काका, नालायक. माहिती आहे का? पाहुण्याच्या समोर करता म्हणजे धक्के. अहो भाऊजी पण त्या बोक्याच्या पाठीवर मारून मी करवंद बाहेर काढलं हा, ना हो. नाहीतर गावात बातमी काय पसरली असती काय सुनेने शेंद्रूचा बोका मारला बातमी पसरवून वाचवलं माझ्या लग्नाला हो बोला नाही एक कपरा मला मुलात हो बोलायचंच नाही आहे मला ही ते माणसं माझ्या घरात नको लक्षात घे 1 मिनिट हे घर फक्त तुमचं आहे माझा पण घर आहे या सगळा घर माझा आहे हा झोग्याचं लग्न होणार आणि थाटा माटातच होणार आणि बाय माझ्या झोग्याच्या लग्नाचे नाचणार आहे ना एकदम सेम टू सेम आमच्या सारखाच आहे तुम्ही. आहे. माझा पण जो आहे ना तुमच्या सारखाच आहे हा, एकदम मैया सारखाच आहे म्युझिक लागायला लागलं ना काय? मध्ये म्युझिक लागायला लागलं की माझ्या अंगामध्ये जो आहे संचार तो आहे एकदम लपालप हा मी हिलतो आहे ताई तुला सांगतो या दोघी मायलेकीना डेंजर नसतात काय? एकदा जनरेटरच्या आवाजावर अर्धा तास नाचल्या होत्या काय घे? तुला बघायचं होय, आहे होय. जनरेटरचा आवाज कुठून काढू एक वाजव रे वाज जरासा हे बघ. काय घे बाय घे, बाय वाजले. काय घे म्हणजे काय आहे? नशीब डिझेल आणि पेट्रोल महाग आहेत नाही तर ह्या काय थांबल्या नसत्या नाही, नाही.
भाऊजी यांची खासियत आहे. होय काय? आता मी काय बोलतो आहे, नाचाचा फिक्स झालेला आहे, लग्नाचा पण फिक्स झालेला आहे. आता जो की आहे ना, मला प्री वेडिंग शूट मारायचा आहे. प्री वेडिंग शूट मारायचं? प्री वेडिंग शूट मारायचं. तिला लग्नाचं ते हे करायचं आहे फोटो. काय गे वाय करायचं, सगळं करायचं. लग्नाच्या आधी सगळ्या तपासण्या बिपासण्या झाल्या पाहिजे का नाही? थांबा, सगळं अज्ञान एका वेळी ओकलेलं आहे. या डेकोरेशनचा वर्क करतेस ना, त्या मेंदूला पण असतं तर लय बरं आलं असतं. काय बोलतेस? सगळ्यांसमोर काय बोलता वाय? अगं तुला प्री वेडिंग शूट म्हणजे माहिती आहे काय? तुझ्या भावांचं शिवानी, राणी आणि जेनिलिया बरोबर बनीच्या टपरीच्या मागं केला ना, त्याला प्री वेडिंग शूट म्हणतात. काय बोलता बाई? नाही तर काय? काय पण सांगता बाई ताईला? काय उगाच काय पण? मला माहित नाही तुझं लोकेशन काय? ता बने बिचारा पुढे चाय बनवत असतो आणि तू माग टोपं घासत असतोस. मला माहित नाही. हा? तुम्ही काय बोलतो आहे भुंगरूजी? आला घुंगरू? शेंद्रू त्याचे काय चेंद्रू फोंद्रू कधी काय आहे ते? शेंद्रू फोंद्रू नाही, शेंद्रू. माझ्या फक्त भावना लक्षात घ्या. काय भावना? तसं नाही आहे. मी पाया पडतो आहे. नाही बाय बाय मी पाया पडतो पाया आहे. माझा जो आहे ढोक्यावर एकदम बनावाला प्रेम आहे. आमचा जीभ एक झालेला आहे. तुमचा जीभ एक झालाय, मग बोलता येतं तुम्हाला? नाही, जीव तसं नाही. तसं नाही आहे. तो आहे ते त्याच्यावर. आमचा जो प्यार आहे ना, तो एकदम सच्चा प्यार आहे, बनावाला प्यार आहे. आमच्या लग्न होऊ द्या. मी पाया घे पडतो. बाई, नाही घे नाही, नाही, बाई थांब थांब, बाई थांब. हे बघ, मी तुम्हाला सांगतो आहे, माझ्या पोरी ज्या आहेत पदरामध्ये घ्या. काय व ताई? अहो जरा थांबा, व जरा थांबा. तुम्हाला कळत नाही मी का नाही म्हणतो ते. मला हे लग्न का मान्य नाही तुम्हाला कळत नाही. का नाही मानत मी तुम्हाला? एका तटीवर मान्य करीन हे लग्न. आता ते सांगून लक्षात ठेव. ही जी तुमची पोरगी आहे ती आता तिकडनं आली, कोकणात आली की तिने सगळे कोकणातले रीतिरिवाज पाळायचे. पहिल्यात माझी पहिली अट ही आहे की तिनं मराठी भाषा बोलली पाहिजे. आपण जिथं जातो त्यांना शिकवायचं नाही, तिथलं शिकायचं. हा मुद्दा लक्षात घ्यायचा. कळलं ना? कोकणात आल्यानंतर कोकणातल्या लोकांसारखं वागायचं. आमचा शिमगा, गणपती, गुढीपाडवा, दिवाळी सगळं आमच्या ह्याच्याप्रमाणे साजरा झाला पाहिजे. राखणदाराला नारळ का देतो हे कळलं पाहिजे. राखणदाराला नारळ केव्हा द्यायचं हे कळलं पाहिजे. हळदी कुंकू साजरा करता आलं पाहिजे. हळदी कुंकू कुठं लावायचं ते कळलं पाहिजे. कुलदैवत कोण ते कळलं पाहिजे. कुलदैवतेला पाय कसा पडायचा ते कळलं पाहिजे. मोठ्यांचा आदर केला पाहिजे. मराठी भाषेचा सत्कार केला पाहिजे. हे माझी अट आहे. जर हिला हे जमत असेल तर मी त्यातल्या त्यात विचार करेन की हिला माझी सून करून घ्यायचा. नाही तर चालते वाव. नाही व, नाही 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 नाही. मी भैया एक मिनिट. हा. मी जो आहे हात जोडतो आहे. माझ्या जो जोग्यावर आहे तो खराबाला प्रेम आहे. मी जोग्याच्या प्रेमासाठी काय पण करायला तयार आहे. तुम्ही बोलाल ते करायला तयार आहे. तुम्ही फक्त सांगा एक बारे, आम्हाला करून दाखवतो आहे तुमच्या पत्र. काय घे नाही, बाय नाही, पोरी. थांबा, थांबा. रडू नका मी. श्रीदेवी भावे. नाही थांबा. एवढं वेळ करायचं चेहऱ्यावरनं रानटी वाटत असलो तरी माझं मन मोह आहे. लक्षात घ्या. कळलं? सांगतो काय पण करायला तयार आहेस तू बाय? ते करायला तयार आहे, सगळं तयार आहे. सगळ्यात पहिला जर माझ्या घरात एंट्री मारायची असेल तर माझं गाणं तुला आलं पाहिजे. तुम्ही शिकवा. तुम्ही शिकवा, आम्ही करतो. गाणं असं आहे. हातभर शेंडी लांब सुदाम्याला पाहून हसे भगवान. हात बरस हंडेला सुदामाला पाहून सह भगवान. काय आहे? मी मृदुंगावर आहे, तुम्ही गिटारवर पोचलाय. जबरपास आहे, जबरपास. अरे लग- शिकवून तर बघा. शिकबूनच बघतोय पण तुम्ही सेहंडी बोलताय, मी शेंडी बोलतोय. सेहंडी नाही येतो. एकत्र गावानं गायचे. हातभर शेंडी लांब सुदाम्याला पाहून हसे भगवान. गाय हरवली रानात गेली शोधून झालोय जाम. हे हातभर शेंडी लांब सुदाम्याला पाहून हसे भगवान. गुटुर 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 हाय गुटुर गुटुर. वा वा, भारी. एकदम डान्सिकल, म्युझिकल अँड कलरफुल परफॉर्मन्स. वा, सई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. आज मला खूप छान वाटलं. मला असं वाटलं की प्रेमाला कशाचंच बंधन नसतं. प्रेम असतं आणि त्याची प्रचिती तुम्ही आज या प्रहसनाद्वारे दिलीत. श्रमेश, मला असं वाटतं की खुसखुशीत, अवेअर आणि सामाजिक असं ते जमवतोस ना तू रेसिपी, ती कायमच टेस्टी असते आणि आज पण ती खाताना खूप मजा आली. तुफान नाचलात तुम्ही तिघी, फार मजा आली. थँक्यू मस्त. सई. मंडळी, कोणत्याही मुलाखतकाराचं प्रमुख शस्त्र असतं त्याचा धारधार आवाज. पण जेव्हा या शस्त्राची धारच बोथट होते
तेव्हा काय होतं ते बघूया पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि हास्य महारथी समीर चौगुले. सुरू करा. सुरू करा, सुरू करा. काय करा ना सुरू. सर नाही. नमस्कार. नमस्कार. जरा बुलंद तोफेच्या तोंडी मुलाखत एका अजोड व्यक्तिमत्वाची. या कार्यक्रमात अजोड व्यक्तिमत्व आहे मी. आणि गेली अनेक वर्ष अजोड व्यक्तिमत्वांची मुलाखत घेतात हे, आणि वेगवेगळ्या मान्यवरांना बोलतं करत असतात हे. आणि आज सुद्धा ते एका अजोड व्यक्तिमत्वाची मुलाखत जे घेणार आहेत ते आहेत हेच. अजोड व्यक्तिमत्व आहे मी. कसं बोलतं करतात हे, आणि कसं बोलतात मान्यवर मी, बघूया. एवढंच आहे माझ्याकडे आता, एवढंच आहे माझ्याकडे. मला नाही आता सुचत आहे. तुम्ही प्लीज बोला, लोक बघतायत माझ्याकडे. नाही होऊ शकत. असं नका करू, बोला ना. म्हणजे आवाज म्हणजे काय? काय कर, माझा आवाज बसलाय. अरे तुमचा आवाज बसलाय म्हणजे म्हणजे माझा आवाज बसलाय. आधीची चिठ्ठी वाचा ना परत. अरे अरे रिॲक्शन दिलं म्हणजे असं झालं ना माझं. आवाज गेलाय माझा. कालपासून सकाळपासून बसलाय माझा आवाज. अरे बुलंदे साहेब, मुलाखत कशी करायची? काही झालं तरी मुलाखत होणार. हा? काही झालं तरी मुलाखत होणार. तुम्ही असं जायचं नाही. तुम्ही असं होय 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 होय, हो कळलेलं आहे मला, कळलेलं आहे की मी असंच जायचं नाहीये. मला कळलेलं आहे तुमचा आवाज गेलेला आहे. करून कशाला दाखवताय? काल गाता गाता मध्येच आवाज गेला. अरे बापरे. खुदी मे सनम. नाही येतच नाही हो. अरे पण प्रयत्न चाललेत माझे. अरे बुलंदे, जर आवाजच गेलाय तुमचा तर मुलाखत कशी होणार? नाही मुलाखत हात सोडतो. आजपर्यंत 8 वर्ष झाली एकही मुलाखत झालेली नाहीये. म्हणजे 8 वाजता 8 एकही मुलाखत झालेली नाहीये. नाही कळत आहे ना मला बुलंदे. रद्द होय हो रद्द रद्द नाही झाली मुलाखत तुमची, कळलेलं आहे मला. झालेली नाहीये. नाहीये, 8 वर्ष झाली मुलाखत रद्द झालेली नाहीये. नाहीये. हा माझा 8 वर्षांचा काय आहे? 8 वर्षांचा माझा रेकॉर्ड आहे माझा 8 वर्षांचा. एकच सांगतो तुम्हाला की मला फक्त कॉपरेट करा. काय? कॉपरेट कॉपरेट करा. अरे तुम्हाला कॉपरेट खूप थकवतो यार. मी थकवतोय. मी माझी चूक आहे, तुमचा आवाज बसला. नको ना मला शिकायला. मला त्रास होतो इकडे. पण एवढं करा.
अरे बुलंदे तुमच्या लक्षात येत आहे का आवाज बसलाय तुमचा इथे इतक्या जवळ बसून जर मला ऐकायला येत नाही प्रेक्षकांना कसं कळणार आहे अरे त्यांनाच काय जाऊ दे करता त्यांच्यासाठी कार्यक्रम आहे ना तुम्ही त्यांचा विचार करू नका. काय नाही तुम्ही त्यांचा विचार करू नका. अरे जर तुमचा आवाजच बसला होता हे तुम्हाला कळलंय तर मग तुम्ही कार्यक्रम का घेतला आता आज 2 दिवसांनी केला असता माझा रेकॉर्ड आहे रेकॉर्ड आहे माझा त्याच्यात करायचं नाही. अरे पण माझं काय कामचं नाव काय तोपे तो तोपे हा? तोपे तर तोंबे थुकायचं काय काय म्हणे तोपेचा तोंड तोफेच्या तोंडी तोफेच्या तोंडी ओ, आता कळलं ना आता काय? तोफेच्या तोंडी कळलेलं आहे आता कळलेलं आहे तोपेच्या तोंडे काय हा, तोफेच्या तोंडी काय खूप थकवतो तुम्ही कार्यक्रम हे करू नका. बरोबर आहे 8 वर्ष तुम्ही कार्यक्रम रद्द केला नाही कधी तोफेच्या तोंडीचा रेकॉर्ड आहे पण आज त्या तोफेच्या सुरुंगावर बुरशी लागली आहे की नाही लागली आहे की नाही मग कसा होणार आहे मला सांगा कार्यक्रम मात्र काल होतो तुम्ही चांगला घरी बसलो होतो कालपर्यंत आवाज बेखुदी मेस आवाजच येत नका ना गाऊ हे बेखुदी बेखुदी गरज आहे का त्याची आता काय प्रॉब्लेम झाला माहितीये का आजपर्यंत माझं एकही कान चाललेलं नाहीये. हा काय काय एकही कान बंद नाही कान पर आजपर्यंत माझा आहा. एकही कार्यक्रम रद्द झालेला नाहीये हा बरोबर मला प्रेक्षकांनी चप्पल मारलेले आहे. प्रेक्षकांनी धप्पाच दिलाय प्रेक्षकांनी येऊन चप्पल मारलेले आहे. प्रेक्षकांनी येऊन काय केलंय एक वेळ चप्पल फेकून मारले. काय केलंय प्रेक्षकांनी चप्पल मारली कार्यक्रम रद्द नाही झालं दमायला होतं समजून घ्या ना थोडं मला कळलं पाहिजे ना बोलले जर एवढी चांगली आयडिया तुम्हाला पहिल्यांदाच आली आहे चिठ्ठीत लिहायची तर आता हे पण चिठ्ठीत लिहून पाठवलं असतात ना चप्पल मारली फेकून कशाला मारली कोणी आता शूटिंग केलं असेल तर व्हायरल नाही होणार हा व्हिडिओ कोणी करणार नाही शूटिंग तुम्ही फक्त कार्यक्रम कंटिन्यू कसा करू कंटिन्यू काय कळतंय का तुम्हाला तुमचा आवाज गेलेला आहे आपण नंतर करूया ना कार्यक्रम हे बघा तुम्ही आताच करा का आत्ताच करायचा कार्यक्रम कसं आहे आज तुम्हाला नाव आहे काय आहे बेखुदी मग मरायला कशाला बेखुदीकडे जात आहे सारखे आज तुम्हाला नाव आहे आज तुम्हाला उद्या तुम्हाला नाव? नसेल नसेल. अरे, ए? नाही. म्हणून आज मुलाखत द्या द्या अरे होते मुलाखत द्या. कळलं ना मला आता द्या काय घ्याल अख्खं द्या कळलेलं आहे मला अरे, किती वेळ समजायला लागतं यार माझी चूक आहे काय याच्यात माझी चूक आहे प्रत्येक कॅमेरामॅनकडे बघून बोलता काय समजावं लागतं माझी चूक आहे तुमचा आवाज शांत बसा आता बघा माझ्याच्याने जेवढं होईल थोडा थोडा आवाज सुटतोय माझा बेखुदी नाही जातोच आहे यार. मग जाणारच ना जाणारच गेलाच पाहिजे आवाज आपला आवाज बरा नाहीये आपला आवाज फुटत नाहीये पहिलंच गाणं जे घालते हे घाल का बेखुदी वरच्या पट्टीतलं आता काय करूया माझ्याच्याने जेवढं होईल तेवढं मी सुरू करतो हा. बाकीचं मात्र तुम्ही करा. करा वेगळंच काहीतरी होत हा मामा शपथ मूड गेलाय माझा खरं तर नमस्कार सगळ्यांना मी तुमचा जरा बुलंदी तुमच्या सगळ्यांचा आवडता आज इकडे आलेले आहेत पाहुणे यांच्या आईची काय होय 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 नाही, बुलंदे तोंड सांभाळ. नाही यांच्या आईची 4 भावंड असं मी म्हणत होतो आणि तुम्ही एकूण 4 भावंड ते म्हणत होते. बरं 4 यांच्या आईची 4 भावंड यांच्या बापाची ती शाळा होती ओय तुमच्या बापाची शाळा होती ना ते सांगतोय मी तुम्हाला माझ्या वडिलांची शाळा. हे बघा मी फक्त तुमच्या आई बापांची ओळख करून देतोय ना नाही काय होतंय ना आई बाबा असलेला कुठलाही शब्द वाक्य काही वापरू नका आणि ना ओळख वाटतच नाहीये वाफेच्या इंजिनाची मिमिक्री वाटते तोंड उघडलं की एवढंच ऐकायला येतं त्यामुळे हसू नका माझी चिडचिड होते हसू नका गरजच नाही हे सगळं करायची नाव काय आहे आपलं बुलंदे 1 ग्राम तरी शरम वाटते तुम्हाला आता त्याची वाटते मला ऍक्च्युली वाटते तुम्हाला वाटते ऍक्च्युली मी तुम्हाला सांगतो मी एक विनंती करू का हा, करा. याच्या पुढे तुमचे प्रश्न तुम्ही निर्माण करा आणि तुम्ही विचारा माझ्यापर्यंत येऊ नका हा कार्यक्रम तुमचा आहे आता तुम्ही तो एन्जॉय करा मी इकडे मला थोडा वेळ द्या मी काहीतरी प्रयत्न कर बेखुदी हे नका करू ना
मला कळतंय का तुम्ही मला काय करायला सांगितलंय? मीच प्रश्न विचारायचे, मीच उत्तर द्यायची. प्रेक्षक हसतील माझ्यावर. कालपासून मी तयारी करून ठेवली माझी. अहो, पण हे- सगळे प्रश्न तयार करून ठेवलेत, पण आई त्याला माझं मी काय करू सांगा बघू. पण ते बरं नाही. मला तर होती माझी मेवण्याची बोमट्या मारला तिकडे आणि त्याला असा आवाज करून बसलोय. कौतुकाने सांगू नका. कौतुक नाही, मला लाजच वाटते त्याची. तसं काही नाही, हरकत नाहीये. सुरू करा करतो मी. माझे प्रश्न मला विचारतो, माझं मी उत्तर देतो. हे आधी थांबवा. नमस्कार. मी MHJ कंपनीचा पृथ्वी प्रताप. आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडला की आमची कंपनी करते काय. तर आमची कंपनी देशभरातल्या तर आमची कंपनी देशभरात जे वेगवेगळे शेतकरी आहेत, जे लघुउद्योजक आहेत, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळवून देते. आणि शांत बसून जरा. तर वेगवेगळे शेतकरी आमच्या BDM वरती आहेत. मग आमचं जे प्लॅटफॉर्म आहे MHJ नावाचं, तिथे आम्ही काय करतो, त्यांचा जो माल आहे, धान्य आहे, जे पीक आहे, त्याला योग्य तो बाजारभाव मिळवून देतो. त्यांना त्या मालाला अग्रगण्य मॉल्समध्ये पोहोचवण्याचं काम आम्ही करतो वाजवी दरात. म्हणजे बोलतोय ना मी काहीतरी. चाटण. अरे पण देष्टी मध असतो, त्यात मध असतो, एकत्र करून घुसतोय आवाज तुमचा. कशाला मरायला सांगताय? काय असतं चाटणात? चाटण आहे ना ते, मग फक्त चाटा ना. कशाला करताय? चुकून झालं. बस. तर आमची कंपनी काय करते, तर वेगवेगळ्या गोष्टी. फक्त एक काम नाही आमच्या कंपनीचं की बाबा फक्त बाजारभाव मिळवून देणं एवढंच काम आहे का, तर नाही. तर आमची कंपनी काय करते, आमची एक फॅक्टरी सुद्धा आहे. लहान मुलं बघा भाज्या खात नाहीत, त्यांना आवडत नाहीत भाज्या खायला. मग आम्ही काय करतो, भाज्यांचा अर्क काढतो आणि त्याचं पावडर फॉर्ममध्ये रूपांतर करतो, जे मुलं. मी विचारतो तुम्हाला एक प्रश्न होता, प्रेक्षकांच्या मनातला होता. हा? प्रेक्षकांच्या मन होय गप्प बसा जरा तुम्ही. बुलंद काही बोलू नका मध्ये. प्रेक्षकांच्या मनातलं येत आहे मला प्रेक्षकांच्या मनातलं सगळं ऐकू. फक्त तुमच्या घशात काय ते ऐकायला येत नाहीये मला. तुमच्या आयुष्यात पहिला पुरस्कार कधी मिळाला? नाही तुमच्या आयुष्यातली पहिला पुरस्कार मी कधी? नाही करत मद्यपान तुमच्या आयुष्याला. पहिला पुरस्कार कधी मिळाला? अरे मी नाही पीत दारू, कशाला खंबे बिंबे आणेन मी. अवॉर्ड पुरस्कार. अरे मग पुरस्कार म्हणा ना. हे तुमच्या आयुष्यात पहिला कधी, कसं विचारताय तुम्ही? तेच जगात कुठल्याही भाषेत हे म्हणजे खंबा असतो की नाही? पुरस्कार असा देतात. पुरस्कार कसा दाखवतात? पुरस्कार असा नाही दाखवत. पुरस्कार दाखवतात ना पुरस्कार. अरे बाबा असा दाखवा ना पुरस्कार, किंवा असा दाखवा. असं ते बाळ झालं ना. मग असा खंबा नाही वाटत आहे तुम्हाला मगापासून? ठीक आहे, चिडू नका म्हणजे बावळटासारखं मध्ये मध्ये बोलताय, मग चिड नाही येणार का? ठीक आहे, तुम्ही हे करा. हा, बोलतो. तर मित्रांनो, मी काय सांगत होतो, तर आमची MHJ कंपनी जी आहे ती लहान मुलांसाठी ते पावडर फॉर्ममध्ये भाज्यांचा अर्क काढून सगळं तयार करतं, जेणेकरून लहान मुलं ते दुधात टाकून, पाण्यात टाकून. नका त्यांना कळू द्या आधी मला काय सांगायचं. तर ते त्याच्या दुधात पाण्यात टाकून ते म्हणजे कसं बाबा लहान मुलांना योग्य ते प्रोटीन्स पण मिळतात ना. तर यासाठी आमची कंपनी काम करत असते. कोल्हापूर, सांगली, सातारा. या वेगवेगळ्या प्रांतात जे शेतकरी आहेत, मराना गुळण्या करत मराना. किती गलिच्छपणा आहे. मी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय की लोक आमच्यापर्यंत माल कसा पोहोचवतात, आम्ही तो मार्केटमध्ये कसा विकतो, लोकांना त्याचा फायदा कसा होतो, हे सांगतोय ना मी. गुळण्या केल्यामुळे जर आवाज सुटता आला तर सुटू शकतो ना आवाज सुटला तर बघा, सुटला माझा आवाज बऱ्यापैकी सुटलाय. व्हेरी गुड. ऐकू येतं ना आवाज तुम्हाला? व्हेरी गुड. एवढं बोललेलं ऐकू येते ना माझा आवाज? हा, मग आता करतो मी. गुड. आता गुड सुरुवात करतो. आता नीट विचार नाही. हो, अगदी चिडचिड करायला लावली. हो, नाही. आधी करायचा ना हा उपाय. जरा स्वागत आहे. मी तुमचा जरा बुलंदे प्रस्तुत तोफेच्या दोंडी या कार्यक्रम तुमचं खूप खूप स्वागत करतो. तुम्हाला माहिती आहे, गेली 8 वर्ष मी हा कार्यक्रम करतोय. 500पेक्षा मी जास्त मुलाखती घेतलेल्या आहेत. आज इकडे आलेले आहेत सगळ्यांचेच लाडके आणि परतवत सांगितले इथे आलेले आहेत. नाही रे, गेलाच अरे माझी ओळख करून देताना कसा जातो आवाज? नाही. मुद्दाम करताय. एक मिनिट, तुम्हाला कोणी सुपारी दिली आहे का माझ्या इंटरव्ह्यूची? नाही,
सुपारी नाही हो. अरे मग कशाला करताय हे? हे तुम्ही नसतात तर मी मारलं असतं कोणाला. ओय असं बोलू नका माझ्या समोर. तुम्ही कसं बोलताय ते बघा. माझी ओळख करून देताना तुमचा आवाज जातो. आवाज केलाय माझा. आवाज केला काय अर्थ आहे? आता परत सगळं मीच करायचंय का मग? एकदा दोन मिनिटं थांब. शी, शी. काय गुळण्यांशी बोललात? काय केलं? माझ्याकडे आला तोच आहे हो आवाज. नका ना तुम्ही बुलंदे माझा ऐका. आपण नंतर करूया ही मुलाखत. तुम्ही बोलत राहा तुम्ही. बोलत राहा. मूर्ख म्हणून आणलाय मला इथे कळत नाही. काय आता मी सांगत होतो तुम्हाला बाबा आहे माझी कंपनी आहे या कधीतरी या बघा घ्या एखादं प्रोडक्ट या. प्रेक्षकांचा प्रश्न होता. हा हा प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न होता. विचारा प्रेक्षकांच्या. मला सुद्धा पडलेला आहे की तुम्ही या सगळे कसे जीभ ठेचा ना एकदा तुमची. येतंय मला काय ऐकायला? तुम्ही या सगळ्या वस्तूत घुसलात कसं? नाही कळत आहे बुलंदे. मी या व्यवसायात घुसला कसे? घुसताय कुठे? वय वय हे काय केलं तू? घुसतात तुम्ही या व्यवसायात. तुम्ही या व्यवसायात घुसलात कसा? कशाला हे करताय? व्यवसायात घुसलात कसे? तुमच्यामुळे आवाज बसला माझ्या बाजून. माझ्यामुळे आवाज बसला. आधीच आवाज बसला होता तुमचा. घुसलात कसं? असं नाही बोलायचं. घुसला भिसला. नीट शब्द वापरा ना. हा प्रश्न करते आहात. कसे प्रश्न विचारले? हा वय पदार्पण कसं केलं बाबा? कसे आलात बाबा एक क्षेत्रात वगैरे विचारा ना. हे पप्पांमुळे आलो. बापाला मुद्द्याचं बोला. माझ्या वडिलांमुळे आलो. वडील मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं. वडील म्हणाले की तर मी केलं. आता वडील बोलत काय पर्याय नाही. एकुलता एक काय म्हटल्यावर पडली. प्रेक्षकांचा आज एक प्रश्न आहे माझ्या मनातला. प्रेक्षक आहेत आता तुम्ही कळेल असं बोला. मगाशी तुम्हीच म्हणालात की खंब्याचा फारच विषय नकोय मला. भाज्याच्या होत्या. भाज्या हो भाज्याच्या होत्या. भाज्या कळलेल्या आहेत मला. मुळा गाजर गाजर आई ग म्हणजे लागलं. मुळा गाजर आणि हे काकडी दुधी भोपळा. दुधी भोपळा असतो. आता बोललो ना दुधी भोपळा. परत काय एक्सप्लेन करताय? दुधी भोपळा. याचं तुम्ही पावडर करता ना? दुधी भोपळा याचं तुम्ही पावडर करता. घाणेरडा प्रकारे. लहान मुलं खातील का ही पावडर? पावडर खायची पावडर असते ना. पावडर करता. तर हे जर मग तुम्हाला प्रश्नात विचारायचं असेल तर मी या भाज्या तुम्हाला दाखवू कशा? अरे पण कशाला मरायला करून दाखवायचंय? गाजर मुळा आई ग कशाला करायचंय? मग तुम्हाला कळणार नाही ना. आता बघा ही कुठली भाजी आहे? गाजर आहे हा. मुळा होता ना वरचा पाला नाही बघितला. मग तोंडात तो तुमच्या पाला. तो मुळाचा पाला तोंडात घाला आणि मुळा मार्केटमध्ये ठेवा. बावळा तुम्ही अक्कल नाही तुम्हाला. तोंडानेच आपण बोलतोय हा गाजर हा मुळा ही काकडी हा दुधी भोपळा. तर कशाला परत करून दाखवायचंय? आवाज तुमच्या आवाजामुळे मला चिडावं लागतं. मगापासून मी तुमच्याशी बोलतोय प्रेमाने की बुलंदे तुम्ही जरा मला नीट नाही जमत आहे तुम्हाला. थांबा जरा कंट्रोल करा ना. मुलाखत सुरू आहे ना. जरा मुलाखत सुरू आहे. अरे मुलाखत सुरू आहे. आवाज सुटला माझा. आवाज सुटला. चला कार्यक्रम सुरू करूया. तर ठरल्याप्रमाणे आपण मुलाखत सुरू करत आहोत. तर काय सांगाल तुम्ही? तुमचा हा जो व्यवसाय वाढलेला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला मगापासून खूप सांगायचं. काय म्हणालात? जरा पटपट सांगा. जरा एवढा वेळ नाहीये. हा काय सांगाल तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल? मला मगापासून हे सांगायचं. नाही काही ऐकू येत नाही. माझ्या मते आपले जे पाहुणे आहेत त्यांचा आवाजही बसलाय आणि त्यांना बेखुदी हे गाणं सुद्धा येत नाहीये. त्यामुळे आपण असं ठरवलेलं आहे की आता हा मुलाखत आपण रद्द करूया. पण शो मस्ट गो ऑन या न्यायाने याची पुढची मुलाखत आपण विराज जगताप यांची ठेवा. तेवढं जोरदार टाळ्या तुम्ही आज जाऊ शकता. जोरदार टाळ्या विराज जगताप. वा 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 अजून एक अजोड परफॉर्मन्स. मस्त मस्त. मला कार्यक्रमाचं नावही फार आवडलंय. तोफेच्या तोंडी. चला जाऊया. प्रसाद ना
प्राजक्ता मला जरा बोलून दे. ऍक्च्युली ना मला असं प्रामाणिकपणे वाटतं की कुणाला तरी सांगून एका उत्तम मुलाखत करायला सांगून अजोड व्यक्तिमत्वाची मुलाखत म्हणून सचिन मोटेची मुलाखत घ्यायला हवी. वा 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 दादा. म्हणजे इतक्या भन्नाट संकल्पना त्याच्या डोक्यात कुठून येतात आणि किती येतात, थक्क व्हायला होतं कधी कधी. एकदा सचिन मोटेसाठी जोरदार टाळ्या. आणि त्याच मुलाखतीत तोफेचं तोंड म्हणून गोस्वामीला बोलवायलाही हरकत नाही. अप्रतिम संकल्पना आणि मस्त लिहिलं होतं सम्या. जेवढं ते बघताना सोपं वाटेल स्किट, तितकंच ते प्रचंड अवघड होतं परफॉर्म करायला. पण या निमित्ताने तुमच्या दोघांचाही तुमच्या गळ्यावर, तुमच्या आवाजावर किती जबरदस्त कंट्रोल आहे हे दिसून आलं. आणि त्यासाठी तुमच्या दोघांचं पण प्रचंड कौतुक. अप्रतिम, मजा आली, खूप मजा आली. सई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मला खूप आवडलं की प्रहसनाची सुरुवात सायलेन्सनी झाली आणि त्या सायलेन्सवरती तुम्ही बिल्डअप केलं, विच वॉज अमेझिंग. अप्रतिम सादरीकरण. आम्हाला खूप मजा आली. थँक्यू व्हेरी मच. मंडळी, परीक्षेची कितीही तयारी केली तरी ताण हा येतोच. मात्र या ताणातून तुमचं मनोरंजन नक्की होणार आहे. त्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि विनोदाचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार. ओके ओके, कॉन्सन्ट्रेट, यू कॅन डू दिस प्रिया. केमिस्ट्री, हायड्रोजन पेरॉक्साइड, कार्बोनेट ऑफ पोटॅशियम, अभ्यास करून करून कमी झालंय कॅल्शियम. अरे देवा. ओके. फिजिक्स, ओके. कोलम्स लॉ, गॉसेस लॉ, ओम्स लॉ, जूल्स लॉ. 12वीत अभ्यास करून मला यायचंय पहिलं. पुसलॉ. बायोलॉजी, रिप्रोडक्शन, बायोटेक्नॉलॉजी, एव्होल्युशन, जेनेटिक्स. परीक्षेमध्ये ऐकू येते घड्याळाची टिकटिक्स. नाहीच. ओके ओके. या बाळा, एक घे कॉफी घे. झाली अभ्यासाची गोधडी शिवून झाली. पप्पा, नाही बाळा, म्हणजे किती मिक्स करते सगळं. हा? ही जॅपनीज टेक्निक आहे अभ्यास करायची. अच्छा, काय काकू, मस्त आहे टेक्निक. काय काकू मला कळलं नाही. टेक्निकचं नाव आहे जॅपनीज टेक्निक आहे ना. ओ इज इट. त्याच्यामध्ये ना अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती शोधून काढायच्या. अच्छा. म्हणजे कंटाळा येत नाही आणि वा, वा. अभ्यास पण होतो. चांगलंय. पण बाळा तुला याची गरजच नाहीये. तुझा अभ्यास उत्तम झालाय. हो काय आपल्या खानदानाला परंपराच आहे. तुझे आजोबा बोर्डात आले होते. हो. आपल्या खानदानाला हुशार असण्याची परंपरा आहे. फक्त तुमच्या वेळेसच गडबड झाली होती ना. म्हणजे असं आजोबा म्हणायचे असं. ऐक ना बाळा, माझं नको घेऊ. तू आता बाबांची स्वप्न पूर्ण करतेस की नाही मला माहिती आहे. हे बघ, टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन आला की काय करायचं, डोळे मिटायचे आणि दीर्घ श्वास घ्यायचा. दीर्घ श्वास. त्याने काय होतं, व्हेन O2 goes to the head, ऑक्सिजन, then CO2 will द कार्बोनेट ऑफ ऑक्सिजन. no CO2 will टिंग टॉंग. टायमावर बेल वाजली. प्रिया, आपण बेल बदलून टिंग 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 केली होती ना. टिंग. पण नंतर आपण परत टिंग टॉंग केली ना. वसाड्या दार उघड, लय झाल्या व्हेरिएशन बेलच्या. अरे मोरे, या नमस्कार मोरे, या. अरे मंदार पण आलोय. हा मंदार, वा ये. काका नमस्कार करतो. बाळा आता एक रॅप पण कर ना पटकन. नको रॅप नको, भीतीच वाटते मला रॅपची. मागे जो शिरला ना, नको. तुझी पण परीक्षा सुरू आहे ना. हो का फिरतोस मग असा. नाही त्यासाठी आणलेला आहे का नाही.
हा आमच्या घरात कसं परीक्षेच्या वाटेला कोण जायचंच नाही का नाही वा आडत नाही तर पोरात काय येणार ना काय, बरोबर आहे मोरे. काय फक्त होतंय काय की ज्याची लाज वाटली पाहिजे त्याचा अभिमान वाटतोय. तसं नाही हो कसं आहे आणि ह्याला थोडी अभ्यासाची गोडी आहे म्हणजे अदनमधनं हा पुस्तक धरतो का नाही हातामध्ये काय समजलं आहे ना? आणि आम्ही कसं असं कॉपी करून पास व्हायची आवड पण नव्हती मला या क्षणाला हे का सांगताय? नाही सांगतो म्हणजे कसं तुमची पोरगी कशी इलेक्ट्रिशियन आहे का ना अभ्यासात इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन आहे पप्पा. नाही, एक मिनिट, इलेक्ट्रिशियन म्हणजे नाही ती अभ्यासात हुशार म्हणतात पोरं इंटेलिजंट. हा, ते इलेक्ट्रिशियन कुठून आणलं मोरे? नाही नाही कसं आम्हाला बोलायला जमणारच नाही ना काय आहे मी 4थी पर्यंत हुशार होतो 5वी जेव्हा इंग्लिश आलं ना तेव्हा गडबड झाली माझी हा म्हणजे जोपर्यंत आपल्या बोलीभाषेत खेळायचं होतं तेवढा मी खेळलो 4थी पर्यंत नंतर 5वीत काय झाला आला इंग्लिश म्हणजे जिभेत इंग्लिश अडकला बाकी काय नाही हे सांगताय का? नाही काय आहे माझा पोरगा कच्चा आहे ना अभ्यासात आता उद्या परीक्षा आहे ना पहिला पेपर आहे मी म्हटलं बुवा प्रियाच्या इकडे चल काहीतरी जरा समजून घे म्हणजे कसं उत्तर बरोबर लिहिलं म्हणून आणलाय हे बरं केलं. वा वा. प्रिया बाळा करशील ना? ऑफकोर्स पप्पा. Yes, yes. आमच्या मॅम पण म्हणतात की एकदा शिकवणं म्हणजे दोनदा शिकणं. बरं. त्याला शिकवता शिकवता माझी पण रिव्हिजन होऊन जाईल ना पप्पा. वा वा वा. ओके मी ना नोट्स काढल्यात ती वही तू एकदा वाचून घे तरी तू पास होशील ठीक आहे. एक मिनिट हा ओके. आणि मला सांग तुला कुठले कुठले टॉपिक्स अवघड जात आहेत ते आपण डिस्कस करू. मला मला मॅथमॅटिक्स अवघड जातं. हा कुठला काय? विषय? मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्स अरे उद्याच पेपर आहे ना. हो तेच मला ना काका बरं. खूप अवघड जातं. बरं. त्यात सर काय बोलले येताना संकेत बॉक्स पण घेऊन या तो पण नाही बाबा अरे माझ्याकडे वेगळे. त्यात ते पॅरेलाल आणि हायपरलाल ते तर मला काही जमतच नाही बाबा. नाही नाही, पॅरेलाल हायपरलाल आमची प्रिया व्यवस्थित समजावेल. काय मला नाही येत पॅरेलाल हायपरलाल. तुला नाही येत? मला नाही येत पॅरेलाल मला माहित नाही हे अशी काय तू बोललीस ना तुझा सगळा अभ्यास झालाय. पॅरेलाल माहिती मला. अगं, प्रिया मला कशाला बोल नाही प्रियाचा अभ्यास झाला नाही, मी काय करू? काय करताय प्रियाचा अभ्यास झाला नाही मी नाही पप्पा मी सगळा अभ्यास केला पण पॅरेलाल मला नाही. का बोललीस मला माझा अभ्यास झालाय पप्पा? पप्पा एक मिनिट नाही संकेत बॉक्स नाहीये माझ्याकडे. संकेत बॉक्स पण नाही मला सांगायचं मी आणलं असतं. त्यादूची सरांनी सांगितलं आपला लेक्चर चालू होता हॉल तिकीट देत होते मी होते तेव्हाच बोले मी संकेत बॉक्स घेऊन येतो. मी तुम्हाला म्हटलं होतं पण गावी नको जाऊया 2 दिवस. मला ऐक- आता तेव्हाच त्यांनी ते पॅरेलाल हायपरलाल शिकवलं असणार. मी संकेत बॉक्सची व्यवस्था करतो. कुठे आहे? पॅरेलाल हायपरलाल एक मिनिट M1 की M2 आहे आय थिंक हे मला सांग कुठे आहे. थांब 2 मिनिटं हा दिस हा हा ते त्याला सगळं माहिती आहे ना हे लगेच पाठ करायला लागे. हे पाठ आहे मला. पाठ आहे? पॅराबोला आणि हायपरबोला आहे ते. बावळट. येडायस का रे? नाही खाऊन घेतलं ना मी कशाला केलं सर? हे येतं मला पप्पा. पॅराबोला हायपरबोला आहे ते. पॅराबोला हायपरबोला कॉन्व्हेक्स कॉन्केव्ह लेन्सेस मध्ये वापरतात म्हणजे ऑप्टिक्स मध्ये वापरतात. ओ काय कळलं? ओ काय कळलं काय? ऐकतो आणि देतो आधी ऐकून घे ना मग. चष्मा लक्षात ठेव. सगळं लिहून घ्या चष्मा आणि प्रोजेक्टाईल मोशन मध्ये यूज होतो. सॅटेलाइट लक्षात ठेव. Satellite. सॅटेलाइट मध्ये उपयोग होतो याचा. ओके काय होतो पण त्याचा खरंच उपयोग होतो काय हो. नाही मला वाटलं आपल्याला घाबरवण्यासाठी काहीतरी भीतीदायक शब्द शिकवतात की काय पण तुला घाबरवायला कोण बुवा आहेत ती लोक? काका असं का करते. हो. एक मिनिट नाही हो ते बरोबर आहे आणि माझं कसं मी पॅरेलाल विसरून जातो डोक्यात. नाही विसरणार नाही त्याचं काही चूक नाही आहे मला कसं लक्ष्मीकांत पॅरेलची गाणी ऐकायची सवय आहे ना तर पॅरेलल तेवढं त्यानं डोक्यात ठेवला का नाही पॅरलाल कळला हायपरलाल कुठून आणलाय ने? हा ते बरोबर आहे जरा चुकीचं आहे म्हणजे त्या कसा जरा उत्तराच्या जवळपास असतो पॅरेलल कसा तू जवळपास आहेस जवळ आहे. हा आणि ते हे जे काय हायपरलल आहे हा, हा. ना ते तू तिथं बसत नाही खरं म्हणजे लक्ष्मीकांतच्या इथं बसत नाही ते जरा तुझं चुकतं हे लक्षात ठेव पप्पा हा हा संकेत बॉक्स नाहीये पप्पा. मी जातो लगेच आणतो. नाही अरे संकेत बॉक्स तुमच्याकडे नाही का अरे संकेत बॉक्स म्हणजे काय ते बघा असं आपण उघडल्यावर नाही काय पोरी त्याच्यावर वेळापत्रक चिकटवतात आणि पोरं हिरोईनचे फोटो चिकटतात तो संकेत बॉक्स बाप बेटा दोघंही येडे आहेत. कंपास बॉक्सला संकेत बॉक्स बोलताय तुम्ही? काय संबंध आहे कंपास बॉक्स संकेत बॉक्स? काही रिलेशन आहे त्याचा? बरोबर बोललो ना उठा. नाही तसं ना हा कसा उत्तराच्या जवळपास असतो उत्तराच्या कसा बघ मंदार कसं आहे लांब नाही लांब. उत्तराच्या जवळपास आहे म्हणजे संकेत बॉक्स आणि कंपास बॉक्स जवळ आहे पण मग असं हायपरलाल आहे ना हा. तर तिथं बसत नाही तर लक्षात ठेव जरा. लक्ष्मीकांतचा जवळ जवळ बसत अरे नाही काहीच जवळ नाही सगळं लांब लांब आहे. तुम्ही निघा.
माझी पोलगी रिलॅक्स होती हा, हा. उगा तुझ्या नादाला लागून ती हायपर होते. तुम्ही निघा निघा निघा. सॉरी काका, काका. नाही खरंच सॉरी. ओके हा आता आपण बायोलॉजीचा अभ्यास करू हा बायोवादीचा तो झालाय माझा सगळा. काय? हा हा वसई फोकसचा माझा तोंडपाठ आहे. कसलं काय वसई फोकस वसई फोकस काय आहे ए दाखव बाबा काय वसई ते. हे किती मार्क आलाय किती मार्क आलाय खूप मार्काच आहे. ते माहिती आहे दाखव आधी काय ते. खूप मार्क आला. दाखवतो का हा काका वसई फोकस बेदूक फाळल्यावर जे बाहेर येतं ना अरे त्याला इसोफेगस असं म्हणतात. हा तेच इसोफेगस लिहिलं वसई फोकस बोलशील त्याला. हा तेच ते नाही, नाही. टणकचं वळ असतं ना. कुठलं टणक स्टमक टणक कुठलं. नाही कसं आहे खांडेकर मी बोललो ना म्हणजे तो सगळा उत्तराच्या जवळपास असतो का नाही. आता वसई फोकस आणि काय आहे तर जवळ आहे का नाही. इसोफेगस पप्पा वसई फोकस टोपण नाव असेल इसोफेगस तर बाळा बाळा नाही नको तू हायपर होऊ याच्या नादाला नको लागूस. ए तुम्ही निघा रे नाही, निघा, निघा. नाही, निघा. निघा. काय होणार आहे तुमचं निघा. नाही निघतो नाही आत्ताच्या आत्ता निघा म्हटलं थोडासा नाही. कसा थोडीशी भर पडली ज्ञानात म्हणून त्याला आणला होता. नको तुमची भर निघा तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा. जातो जातो. जातो काका जातो. फक्त पिया प्लीज जाता जाता काहीतरी टीप दे ना म्हणजे टेन्शन नाही राहणार मला. खूप टेन्शन आलंय मला काही सुचत नाही बाळा, तू नको टेन्शन मला नाही घेऊ. आठवते काही केलेला अभ्यास बाळा ह्यांचं नको ऐकू बाळा तू नको टेन्शन घेऊ का बस. काका मी 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 समजवू का मी समजवते हा? समजाव तूच घातलास गोंधळ. मी समजवतो का पिया बस खाई बस पिया बघ जरा पण टेन्शन घ्यायचं नाही. नाही हा. नापास होणार मी. नाही नापास होणार पिया रडू नकोस. कोणतरी बोललाय रडायचं नाही जगायचं. हा, बघितला याला म्हणतात पोरगा हा. नाव गाडील माझा पोरगा ना फायटर आहे फायटर. पण त्याला सांगा कोणासोबत लढायचंय ते नाही तर आयुष्यभर लढत राहील आणि कुत्र्यासारखा मार खाईल. बरे हे शिकवण्यापेक्षा ना एक काहीतरी त्याला बुद्धी वाढवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे होतं. 1-2 बदाम खायला द्यायला पाहिजे होते त्याला. बदाम देतो पण तो बियर मागतो त्याच्याबरोबर. बदामासोबत बिअर प्यायची असते का? नाही बाळा तू प्रत्येक शब्द नको पकडूस त्यांचा. यांचं काय ऐकतं. ए तुम्ही निघा बा. नाही निघतो पण तू कशाला टेन्शन घेते. नाही, मला कळत नाहीये मला ना मला काहीच आठवत नाहीये म्हणजे मी 12वीचाच अभ्यास केलाय ना हो बाळा. माझ्याच बोर्डाचा अभ्यास केलाय ना हो बाळा. आयसीएससी सीबीएसई कुठल्या बोर्डचा अभ्यास केलाय नाही. मला आठवेल ना सगळं माझं सिलेबस प्रिया तू नको टेन्शन नाही घ्यायचा माणसात. टेन्शन घेऊन काय होणं काय मला सांग. हे बघ काय आहे आयुष्य पण ही एक परीक्षा असते आणि 12वीची पण ही एक परीक्षा असते का नाही. आणि कसं आहे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. मी तर जिनाच बांधलाय का नाही. जिना बांधलाय अपयश 80-90 पायऱ्यांचा. आणि कधी कष्ट करायचं. कष्टाशिवाय पर्याय का मला सांग. अजिबात नाही. अजिबात नाही. कष्ट हे माणसाने केले पाहिजे बरोबर. आणि कष्ट केल्याशिवाय मोरे होता येत नाही. आणि मोरे होणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही काय. मला व्हायचं पण नाहीये मोरे. निघा इथून. निघा म्हटलं ना तुम्ही. पण तू पप्पा मी खरं सांगू का मी ड्रॉप घेते ए वेडी आहेस का बाळा. मला डिप्रेशन येतं अगं फेल होणार मी. अगं नाही वेडी आहेस का बाळा. पिया टेन्शन नको घेऊ. हा. हे बघ जर चुकून जर तू नापास झालीस ना समोरची आपली चायनीजची गाडी आहे ना तिथे माझी ओळख आहे. तुझं कॅल्क्युलेशन चांगलं आहे की नाही तिकडे मी तुला काउंटरला बसू. तुझं दिवस रात्र कष्ट केले तर दिवसभर तुला एक हाफ फ्राईड राईस देणार तो तू पप्पा आणून द्यायचा. त्यात संडे वेनडे फ्रायडे वेनसडे 3 दिवस लॉलीपॉप फ्री. अजून काय पाहिजे औषध. पोरीला चायनीजच्या गाडीवर बसवता निघा. वा खऱ्या अर्थाने स्ट्रेस बस्टर परफॉर्मन्स होता मस्त. हा सरस एक काहीतरी टिप द्या ना. छान मस्त. प्रिया तुझ्याकडे पाहिलं ना मी मला 12वीच्या म्हणजे परीक्षेच्या वेळेचे दिवस आठवले. त्या काळीनं मी सेम मंदारसारखा होतो. अशक्य म्हणजे खरोखर मला असे टेन्शन घेणारे मित्र समोर दिसले की मला फार कॉम्प्लेक्स यायचा. पण रंजक विषय होता आणि फार छान पद्धतीने मांडलात तुम्ही तो. म्हणजे मी कोर्टाची पायरी चढू नये ऐकलं होतं पण मोरे तुझा जिना बघता त्याची पायरी तर कधीच चढू नये. 80-90 पायऱ्यांचा अपयशाचा तुझा जिना असेल. अगं खतरनाक वाक्य होतं. फार मजा आली. पशा मस्त मंदार मस्त मजा आली. ओव्हर
आणि मंडळी याच बरोबर आजच्या भागात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.